ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आजचा चौथा दिवस आहे की कांद्याचे लिलाव सुरू होऊ शकलेले नाहीयेत। काल शरद पवार यांच्या बैठकीनंतर कांदा व्यापारी लिलावामध्ये सहभागी होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष होतं। तसंच आज कांदा प्रश्नी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात एक महत्त्वाची बैठक होती आहे। या बैठकीला बाजार समितीचे प्रतिनिधी, व्यापारी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित असतील। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, आजचं काय चित्र आहे? आज लिलाव होणार आहेत की नाही आणि कोणकोणत्या बैठका आज होतात? ज्ञानदा, आतापर्यंत आपल्याला जी माहिती मिळत आहे त्यामध्ये आज लिलाव होण्याची शक्यता फार कमी आहे। तुरळक म्हणजे गेल्या 2-1 दिवसांमध्ये विंचूरला काल जशा पद्धतीने थोडासा कांदा आलेला होता किंवा नाशिक बाजार समितीमध्ये 1-2 शेतकरी थोडा कांदा घेऊन येत होते, तो अगदी नगण्य असतो, तेवढेच लिलाव झाले तर होतील। परंतु ज्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होते आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथे लिलाव आणि लाखो रुपयांची उलाढाल होते ती काही होणार नाहीये। आज 10:30-11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक आहे। त्यामध्ये पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर या संपूर्ण कोंडीवर काही निर्णय घेता येतो का, काही तोडगा काढता येतो का, त्यावर भर दिला जाणार आहे। दुसरीकडे काल आपण बघितलं की शरद पवार हे नाशिकमध्ये आलेले होते। त्यांनी व्यापाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, बाजार समितीचं म्हणणं ऐकून घेतलं, शेतकऱ्यांचंही म्हणणं ऐकून घेतलं आणि एकंदरीत याबाबतचा प्रस्ताव ते केंद्रीय मंत्रालयामध्ये सादर करणार आहेत, केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत। दुसरीकडे आपण बघितलं की नाशिक दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांनी रावसाहेब दानवेंची भेट घेतली, तर चंद्रकांत दादा पाटील यांनी पियुष गोयल यांना पत्र लिहिलेलं आहे। म्हणजे कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेतला तर भाजपने देखील आता कांद्याच्या प्रश्नामध्ये उडी घेतलेली आहे। परंतु या राजकारणापलीकडे जाऊन जर काही होणार आहे का, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे का, हे बघणं महत्त्वाचं आहे। कारण कांद्याची जरी कोंडी असली तरी इथे प्रश्न असा आहे, केंद्र सरकार भाजपचं आहे, केंद्र सरकारकडनं निर्णय घेतले जातात आणि बाजार समित्या या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत। त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा कोंडी कशी करायची याबाबतचा प्रयत्न चालू असल्याची दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे। व्यापाऱ्यांना कुठेतरी बाजार समितीच पाठीशी घालते की काय, असं चित्र नाशिकमध्ये आहे। कारण बाजार समितीने जर एकदा ठरवलं तर व्यापार हे सुरू होऊ शकतात, लिलाव हे सुरू होऊ शकतात। मात्र आम्हाला निर्बंध लादलेले आहेत, आमच्याकडे कांद्याची साठवणूक आहे, आधीचा कांदा जोपर्यंत डिस्पॅच होत नाही तोपर्यंत नवीन कांदा घेता येत नाही, अशा स्वरूपाचं एक चित्र रंगवलं जात आहे। यामध्ये सर्वच व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणामध्ये कांदा आहे असं काही नाही। जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्याकडे जो तुरळक कांदा होता ते लिलावामध्ये भाग घेऊ शकतात, परंतु एकंदरीत व्यापाऱ्यांनी एकी केलेली आहे आणि त्यामध्ये शेतकरी भरडला जातोय। अगदी खरंय, कारण कांदा नाशिवंत पीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर लिलाव होणं हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं बनलंय। मुकुल, ताजी माहिती जाणून घेत राहू, तुर्तास धन्यवाद।